हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकार्ड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक एक्झरसाइज डिस्कस केलं होतं, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्या कमांड्स आपण पाहिल्या होत्या त्या रिलेटेड आपण एक्झरसाइज पाहिलं होतं. आता एक्झरसाइजमध्ये काय केलं होतं, आपण एक 2 कॉम्पोनंट ड्रॉ केले होते. तर कालच्या कॉम्पोनंटमध्ये एक थोडंसं आपल्याला ट्रिम करायचा पोर्शन राहिलेला आहे. तर कालचा जो एक्झरसाइज आहे त्याच्याकडे जाऊयात आपण. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, तर हा पोर्शन, हा जो बाहेरचा जो सर्कल आहे याचा काही पोर्शन आपला ट्रिम करायचा राहिला होता. ओके, तर ते आज मी तुम्हाला जे आपलं चुकून राहिलं होतं तर ते ट्रिम कसं करायचं याच्याबद्दल सांगतोय. आता ट्रिम कमांड याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळा यूज केली आणि त्यासाठी मी शॉर्टकट की याच्या अगोदर पण सांगितलेली आहे, की जी आज आपण ट्रिम कमांड आपल्याला जे आजच्या लेक्चरमध्ये परत ट्रिम कमांड पाहणारच होतो. सो गो टू द ट्रिम. आता ट्रिममध्ये आपल्याला इथं ऑप्शन यूज करा, डायरेक्टली क्लिक करू शकता. धिस वन जो अनवॉन्टेड पोर्शन आहे तो पण आपण करता येतो. त्यानंतर आपण सिलेक्शन मेथड पण पाहिल्या होत्या. सिलेक्शन मेथडद्वारेही आपण काय करू शकतो, जो जो पोर्शन ट्रिम करायचा आहे त्याला ट्रिम करू शकतो. ओके, इथं आपल्याला ऑप्शन आहेत प्रोजेक्ट मोड, इरेज जर करायचं असेल कम्प्लिटली डिलीट, कटिंग एजेस म्हणतो त्याला, एजेस वगैरे कट करायचे असतील तर आपण त्याला यूज करू शकतो या कमांडचा. ओके, या आणि याच्यामध्ये तुम्हाला काय पोर्शन कट करायचं आहे एंटर करा. याच्यातनं पोर्शन आपण काय करू शकतो, कटिंग एजेसचा डिलीट करू शकतो. दोन एलिमेंटमधनं एखादा एलिमेंट आपल्याला काय करायचं आहे, ट्रिम करायचा आहे. ओके, जे कालच्या लेक्चरमध्ये आपला हा पोर्शन राहिला होता जो ट्रिम करायचा, आता मी इथं अंडू केल्यामुळे म्हणजे कंट्रोल झेड यूज केल्यामुळे परत ते काय झालेत, रिपीट जनरेट झालेत, अंडू केलं होतं. ओके, तर हे होतं कालच्या लेक्चरमध्ये राहिलेलं. सो लेट्स गो टू द आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत आपण ट्रिमच्या आतमध्ये एक्सटेंड नावाची कमांड आहे. फिल्लेटमध्ये आपल्या आहे का नाही, फिल्लेट आहे, चांफर आहे आणि ब्लेंड कर आहे. ओके, आता ऑलरेडी आपण चांफरबद्दल रेक्टँगलमध्ये, फिल्लेटमध्ये पाहिलं होतं, पण तिथं कसं होतं, ऑल चारही कॉर्नरला सेम फिल्लेट येत होत्या. ओके, चारही कॉर्नरला काय येत होत्या, सेम फिल्लेट येत होत्या. इथे आपण वेगवेगळ्या फिल्लेट आपण सेट करू शकतो. ओके, तर त्यासाठी आपण फिल्लेट, चांफर आणि ब्लेंड कर. आता ब्लेंड कर जी कमांड आहे तर 2 कर असतील जे ओपन कर आहेत, जसं की तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसत आहे, एक लाईन आहे आणि एक स्प्लाइन आहे. या दोघांना जॉईन करायचं असेल तर त्यासाठी आपण ब्लेंड कमांडचा यूज करतो. दोघांना कनेक्ट करायचं असेल तर ब्लेंड कर कमांडचा यूज केला जातो. आणि त्याचबद्दल आपण ॲरे कमांड पण आज पाहणार आहेत. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग वन वरती जाऊयात आपण. ओके, ठीक आहे. तर ट्रिम करायचं. आता ट्रिम करण्यासाठी काय करतो आपण, तर समजा आता इथे मी सर्कल ड्रॉ केला, सर्कलच्या वरती अजून एक छोटा सर्कल ड्रॉ केला इथे. आता याच्यातला हा बाहेरचा सर्कल मला नकोय, तर आपण काय करतो, ट्रिम करतो. TR एंटर शॉर्टकट की असते आपली, ट्रिम करून टाकून देऊ शकतो असं पोर्शन. ओके, अनवॉन्टेड पोर्शन आपल्याला जो नको असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला ट्रिम कमांडचा यूज करतो आपण. राईट. आता ट्रिम बरोबर आपल्याला इथं एक्सटेंड कमांड पण असते. आता एक्सटेंड कमांडसाठी मी थोडंसं इथं एक आर्क जनरेट करतोय. ठीक आहे, त्यानंतर इथे काही लाईन जनरेट करतोय. लाईनसाठी मी इथं ऑर्थो मोड ऑन करतो. स्ट्रेट स्पेस बार, परत स्ट्रेट लाईन, परत स्पेस बार, परत स्ट्रेट लाईन, परत स्पेस बार, परत लाईन. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला या लाईन एक्सटेंड करायच्यात. ओके, आता एक्सटेंड करण्यासाठी शॉर्टकट की असते EX किंवा एक्सटेंड कमांड. इथे ट्रिमच्या ॲरोवरती क्लिक करून, डाऊनवर्ड ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण एक्सटेंड करू शकतो. सो एक्सटेंड. आता ही एक्सटेंड कुठपर्यंत होईल, इथपर्यंत होईल, कारण ही याच्यानंतर ती एक्सटेंड होईल का, नाही पॉसिबल. का नाही आहे, कारण एक्सटेंडला इथे कुठे जाऊन तो स्टॉप करू शकेल, ती कुठेतरी त्याला स्टॉपेज द्यावं लागेल ना त्याला. तर विदाऊट स्टॉपेज ती एक्सटेंड होणार नाही आहे. आता एखादी माझी लाईन असती तर तिथपर्यंत एक्सटेंड झाला असता डेफिनेटली. ओके, आता ही लाईन कुठपर्यंत एक्सटेंड होईल, या सर्कलपर्यंत, परत अजून कुठं होईल, सर्कलच्या दुसऱ्या एंडपर्यंत होईल, परत अजून एक्सटेंड करू शकता. पण यानंतर एक्सटेंड करता येणार नाही आहे, कारण ती इन्फानाईट याच्यामध्ये एक्सटेंड, आपल्याला एक्सटेंड कुठेतरी एका स्पेसिफिक डिस्टन्स किंवा स्पेसिफिक लाईन असेल, आर्क असेल, याच्यापर्यंतच आपण काय करू शकतो, त्याला
एक्सटेंड करू शकतो. ओके, दिस इज अ एक्सटेंड कमांड. शॉर्टकट की काय आहे? EX यूज करून आपण त्याला एक्सटेंड करू शकतो. पण एक्सटेंड करताना एका लिमिटपर्यंत एक्सटेंड करता येतं. आता जे जुने व्हर्जन आहेत, जे 2020 किंवा त्या अगोदरचे व्हर्जन, तर त्यामध्ये आपल्याला एक्सटेंड करायला थोडंसं सिलेक्शन थोडं डिफरंट होतं. एक्सटेंड कमांड सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ज्या ऑब्जेक्टपर्यंत एक्सटेंड करायचं आहे तो पहिला सिलेक्ट करावा लागायचा. समजा आता मी एक्सटेंड कमांड घेतली आहे, ही लाईन मला कुठपर्यंत पाहिजे? या आर्कपर्यंत पाहिजे. तर पहिला आपल्याला आर्क सिलेक्ट करावा लागायचा, एंटर करून लाईन सिलेक्ट करावी लागायची. पण आता 2020च्या व्हर्जनच्या नंतर आपल्याला काय येतं? डायरेक्ट तो एक्सटेंड होतो जिथे त्याला स्टॉपेज पॉसिबल आहे त्या पॉईंटवरती जाऊन तो स्टॉप होतो. ओके, तर ही आहे एक्सटेंड कमांड. ओके, तर हे होतं एक्सटेंड कमांडबद्दलचं. आता ट्रिम कमांड तुम्ही डायरेक्टली ट्रिम कमांडचा असा पण यूज करू शकता. तुम्ही लेफ्ट हँड क्लिक जो आहे आपला कम्प्लिटली प्रेस करून ठेवू शकता, ज्याच्यावरनं तुम्ही हा कर्सर मूव्ह कराल तर तेवढा पोर्शन काय होतो आपला? ट्रिम होऊन जातो. झाला का? तर अशा पद्धतीने आपण याला ट्रिम पण करू शकतो डायरेक्ट लेफ्ट हँड क्लिक करून. ओके, देन आपल्याकडे इथे काही फिल्लेटचे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता फिल्लेट आपण ऑलरेडी रेक्टँगलमध्ये पाहिलं होतं, त्याचा व्हिडिओ आपल्या लिंकमध्ये आहेच, आपल्या याच्यामध्ये चॅनलमध्ये रेक्टँगल कमांडबद्दलचा. ओके, रेक्टँगल अँड पॉलिगॉन नावाचा एक आपल्याकडे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फिल्लेटेड रेक्टँगल कसे जनरेट करता येतात याच्याबद्दल सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये चारही कॉर्नरला, आता रेक्टँगलला 4 कॉर्नर असतात, त्या चारही कॉर्नरमध्ये फिल्लेट काय येतं? सेम येतं. पण आता समजा माझ्याकडे नॉर्मल रेक्टँगल बनवतोय आपण इथं. आता गो टू द रेक्टँगल कमांड. रेक्टँगल कमांड घेतली आहे. आता इथे एक आपण नॉर्मल रेक्टँगल बनवतोय. रेक्टँगलचं साईज आहे माझ्याकडे 100,75चा एक रेक्टँगल बनवला, 100,75चा, राईट. 100,75चा एक रेक्टँगल बनवलेला आहे. आता याच्या कॉर्नरला मला काय पाहिजे? फिल्लेट पाहिजेत. आता सेम फिल्लेट पाहिजे असेल तर आपण काय केलं असतं? रेक्टँगलमध्ये इथे आपण डायरेक्ट फिल्लेट ऑप्शन घेतला असता, कारण चारही कॉर्नरला सेम फिल्लेट येतात. पण आता इथे आपल्याला या कॉर्नरला समजा 5ची फिल्लेट आहे, इकडे 10ची आहे, इकडे परत 7.5ची आहे, किंवा इथे परत 12ची आहे, अशी वेगवेगळी फिल्लेट द्यायची असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण फिल्लेट कमांडचा यूज करतो. फिल्लेटसाठी शॉर्टकट की असते F एंटर, किंवा इथून पण जाऊन तुम्ही क्रिएट करू शकता फिल्लेट. आता फिल्लेट आल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही अप्लाय नाही करू शकत. समजा मी ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट केली आहे, तर काय झालं? फिल्लेट काही इथे चेंज झाली आहे का? काही मॉडिफिकेशन झालेच नाही आहे. तर पहिलं तुम्ही फिल्लेट सिलेक्ट केल्याच्या नंतर लक्षात घ्या, F एंटर ही शॉर्टकट की असते आपल्याला फिल्लेटमध्ये. त्यानंतर आपल्याला कमांड लाईनमध्ये जायचं आहे. कमांड लाईन इथे आपल्याला बॉटमला असते. ओके, बॉटममध्ये आपल्याला कमांड लाईन दिसते. पहिल्यांदा आपल्याला आपलं रेडियस सिलेक्ट करावं लागणार आहे. काय? रेडियस. आता रेडियससाठी त्याचा R हा अल्फाबेट ब्ल्यू कलरमध्ये आहे, म्हणून आपण काय करू शकतो? R एंटर पण करता येतं डेफिनेटली. ओके, किंवा इथं मी रेडियस सिलेक्ट केलं, त्यानंतर आपल्याला रेडियस अप्लाय करायची. समजा इथं मी 5 mm ची रेडियस दिली. किती? 5. मग कुठे पाहिजे? ही लाईन आणि या लाईनच्या आतमध्ये. झालं. आपली 5 mm ची रेडियस आपण चेक करायचं असेल तर इथं चेक करू शकता, मेजरमध्ये बघू शकता. इथं 5 रेडियसचा एक आर्क जनरेट झालेला आहे, आणि जो कॉर्नर होता शार्प कॉर्नर तो रिमूव्ह पण झालेला आहे. असं आपण याच्याद्वारेही बनवू शकतो टॅन रेडियसद्वारे, पण आपल्याला मॅन्युअली रिमूव्ह करावा लागतो जो कॉर्नर जनरेटेड केलेला आहे तो, राईट. आता हे कॉर्नर का ट्रिम झाला त्याच्या पाठीमागेही आपल्याला ऑप्शन्स आहेत. सो गो टू द फिल्लेट. फिल्लेट घेतल्याच्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन आहे ट्रिमवाला. तर इथे जर आपण नो ट्रिम घेतलात, काय घेतलात? नो ट्रिम, तर नो ट्रिममध्ये काय होईल? आपलं ट्रिम होणार नाही आहे. कॉर्नर ट्रिम झालं का? इथे बघू शकता कॉर्नर ट्रिम नाही झाला. तर हे ऑप्शन्स आपल्याला यूज करतात. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण फिल्लेट कमांडचा यूज करतोय, तर त्यावेळेस काय होतंय की एक वेळेस आपण फिल्लेट यूज केली की ती कमांड काय होते? ऑफ होते, राईट. आता जसं की आता इथं मी रेडियस घेतलं, समजा मला इथं 10 रेडियस पाहिजे होतं, मी 10चं टाकलं आणि या दोघांच्या आतमध्ये अप्लाय केलं, तर कमांड काय झाली आहे? एक्झिस्ट झाली आहे परत. मग परत आपल्याला फिल्लेटमध्ये जा, किंवा स्पेसबार आपण ऑलरेडी हे यूज केलं होतं फिल्लेट, तर त्यामुळे मी स्पेसबारचा यूज केला.
आता तो जर प्रॉब्लेम जो काही आहे तर त्यानंतर जी फिल्लेट एक्झिस्ट होतीये, फिल्लेट कमांड एक्झिस्ट होतीये, तर त्याला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला इथं मल्टिपल नावाचा ऑप्शन इथे यूज करतो. कुठला? मल्टिपल. मल्टिपल ऑप्शनवरती क्लिक करा. मल्टिपल क्लिक केल्याच्या नंतर ॲट अ टाइम तुम्हाला जी काही फिल्लेट पाहिजे, आता इथं मी म्हटलं होतं किती पाहिजे मला, 12.5 पाहिजे. सो 12.5 दिलं आपण इथे. परत मी रेडियस चेंज केला, आता कंटिन्यूमध्ये आहे. इथे मला 7.5 पाहिजे, 7.5 या कॉर्नरला. असं वेगवेगळी पण आपण रेडियस काय करू शकतो, देऊ शकतो. कशाद्वारे? तर रेडियस आणि मल्टिपल कमांडद्वारे. आपल्याला मल्टिपल कमांडचा यूज करून आपल्याला कमांड ही कंटिन्यू ठेवता येते. ओनली रेडियस जर ज्यावेळेस आपण ऑप्शन सिलेक्ट करतायत, मल्टिपल नाही सिलेक्ट केलं तर एकच वेळेस ती रेडियस अप्लाय करता येते. त्यानंतर कमांड काय होते, ॲटोमॅटिकली एक्झिस्ट होऊन जाते. राईट. आता इथे एक पॉलीलाईन नावाचा ऑप्शन काय आहे याच्याबद्दल डिस्कस करूयात. आता जो काही ऑब्जेक्ट असतो आपला पॉलीलाईनमध्ये असला पाहिजे तरच तो वर्क करतो, पॉलीलाईन नावाचा ऑप्शन. ओके. लाईनद्वारे बनवला तर तो वर्क नाही करणार, तर त्यासाठी पॉलीलाईनद्वारे आपण बनवणार आहे. या याच्यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट बनवतो. इकडे माझ्याकडे 61 आहे, व्हर्टिकली 60 ची लाईन आहे, लेफ्ट साईड 20 आहे, डाऊनवर्ड 20 आहे, परत लेफ्ट साईड 20 आहे, डाऊनवर्ड 20 आहे आणि हा 21 आहे. कारण आपण 61 घेतलाय आणि याला डायरेक्ट क्लोज करू शकतो सी एंटर करून. राईट. तर असा एक कंपोनंट बनवलाय आणि याच्या प्रत्येक कॉर्नरला मला काय करायचे, 6 ची रेडियस द्यायची आहे प्रत्येक कॉर्नरला. म्हणजे आता याचे टोटल कॉर्नर किती आहेत, 2 3 4 5 6 7 8. आता 8ही कॉर्नरला सेम फिल्लेट द्यायची असेल तर आपण काय करतो, फिल्लेट कमांडमध्ये आपण पॉलीलाईनवाला ऑप्शन सिलेक्ट करतो. रेडियस पहिलं सिलेक्ट करा, रेडियस पाहिजे मला 6. त्यानंतर आपल्याला पॉलीलाईनवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आहे. जिथे जिथे कॉर्नर असेल तिथे तिथे आपल्याला सेम फिल्लेट अप्लाय होते. फिल्लेट जर डिफरंट पाहिजे असेल तर आपल्याला रेडियस वेगळी ठेवून यूज करावं लागेल. पण एखाद्या ऑब्जेक्टमध्ये सगळीकडे सेम फिल्लेट आहेत तर आपण पॉलीलाईन कमांडचा यूज करून त्या ऑब्जेक्टला काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. म्हणजे इझिएस्ट वे थोडासा फास्टली वर्क करण्यासाठी त्या कमांडचा यूज करता येतो. तर हे होतं फिल्लेट कमांड. आता फिल्लेट का दिल्या जातात त्याच्याबद्दल डिस्कस करतोय. नॉर्मली फिल्लेट दिल्या जातात मेकॅनिकल पार्ट्स ज्या ठिकाणी शार्प कॉर्नर असतात त्या ठिकाणी आपण तो रिमूव्ह केला जातो. आता शार्प कॉर्नर का रिमूव्ह करतात, तर शार्प कॉर्नर एक तर सेफ्टी पर्पज आहे, तो पार्ट हँडलिंग करताना इंजुरी होण्याची शक्यता असते, आणि दुसरा एक मेन रिझन आहे की त्या पार्टवरती स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी. जेवढे तुमचे शार्प कॉर्नर असतात त्याच्यावरती स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त येतं आणि ते स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळे त्या पार्ट लवकर फेल्युअर होण्याची शक्यता असते. टू अवॉइड दॅट आपण त्यावरती फिल्लेट अप्लाय करतोय. ठीक आहे, समजलं? तर हे होतं फिल्लेट बद्दलचं. त्यानंतर आपण पाहणार आहेत ब्लेंड कर. आता चॅम्फर कमांड मी आज दाखवणार नाहीये, त्याचा यूज तुम्हाला कसा असतो इंडस्ट्रीमध्ये कसं दाखवलं जातं याच्याबद्दलचं एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला चॅम्फर दाखवेल. ओके. तर आजच्या याच्यामध्ये आपण ब्लेंड कर बद्दल बघणार आहेत. आता फिल्लेट फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं एक फिल्लेटचा एक पोर्शन राहिला आहे त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करतोय मी. समजा फिल्लेट कमांडचा आपण असा पण यूज करू शकतो. समजा इकडे एक लाईन ड्रॉ केली आहे मी आणि इथे एक लाईन आहे, स्पेस बार यूज करा, इथे एक लाईन आहे. आता ह्या दोन्ही लाईन मला कॉर्नर जनरेट करायचा आहे, म्हणजे दोन्ही लाईन एक्सटेंड करायच्यात आणि दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत त्या ठिकाणी कॉर्नर जनरेट करायचा आहे. याही कंडिशनमध्ये आपण फिल्लेट कमांडचा यूज करू शकतो लाईन एक्सटेंड प्लस जॉईन होण्यासाठी. ओके. तर त्यासाठी एफ एंटर. फक्त रेडियस काय करायचं आहे, रेडियस आपल्याला कॉर्नर बनवायचं असेल तर 0 ठेवा आणि शार्प कॉर्नर बनवायचं असेल तर ओके व्हॅल्यू 0 ठेवा. आणि तुम्हाला जर रेडियस द्यायची असेल तर स्पेसिफिक व्हॅल्यू टाकू शकता. इथे मला कॉर्नर बनवायचा म्हणून मी इथं 0 टाकतोय. ही लाईन आणि ही लाईन सिलेक्ट करतोय तर दोघांचा काय बनतो, इथं कॉर्नर बनतो. लाईन एक्सटेंड पण होतात आणि कॉर्नर पण बनतो.
फिलेटचा आपण असा पण यूज करू शकतो. ओके, ठीक आहे. तर असा आपण फिलेटचा कमांड यूज करू शकतो. त्यानंतर आहे आपल्याला याच्यामध्ये ब्लेंड करबद्दल सांगणार आहे. आता ब्लेंड करमध्ये इथे माझ्याकडे दोन हे आहेत, लाईन आहेत, बरोबर आहे. या दोघांनाही मला जॉईन करता येईल. तर त्यासाठी मी थोडंसं याला मूव्ह करून घेतोय. सिलेक्ट मूव्ह कमांड, मूव्हसाठी एम एंटर ही शॉर्टकट की आपण यूज करू शकतो. आता हे दोन मला करनी जॉईन करायचे आहेत. आता ही जी कमांड आहे ब्लेंड कर, ती ओपन स्केचमध्येच यूज केली जाते, लक्षात असू द्या. कशामध्ये यूज केली जाते? ओपन स्केचमध्येच यूज केली जाते, कारण त्याला क्लोज स्केच तो जॉईन नाही करू शकत किंवा कनेक्ट नाही करू शकत. आता ब्लेंड कर घेतला. ब्लेंड करमध्ये आपल्याला हा एंड, फर्स्ट ऑब्जेक्टचा एंड सिलेक्ट करूयात आपण आणि दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करूयात. आता हा जॉईन कसा केलाय बघा त्याने. इट इज इन स्प्लाइन फॉर्म, स्प्लाइनमध्ये तो जनरेट झालेला आहे. आपण स्प्लाइन पाहिलं होतं. स्प्लाइनमध्ये दोन टाईप्स होते, स्प्लाइन फिट आणि स्प्लाइन CV, ज्याची की लिंक तुम्हाला किंवा ज्याचं हे आहे व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये अवेलेबल आहेत. स्प्लाइन फिट आणि स्प्लाइन CV याच्यामध्ये काय डिफरन्स असतो याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता इथं तो स्प्लाइननी बनलेला आहे आणि तो कनेक्ट झालेला आहे 2 पॉईंट. फक्त आपण लाईनच कनेक्ट करू शकतो का? लाईन नाही, तुम्ही याच्यामध्ये आर्क पण घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक आर्क घेतला. ऑर्थो मोड ऑफ करूयात, कारण आर्क आपल्याला जनरेट करायचा आहे. इथे एक माझ्याकडे आर्क आहे आणि परत इथे माझ्याकडे एक लाईन आहे. एक लक्षात ठेवायचं, ब्लेंड कर ही कमांड जी आहे तर ती ओपन स्केचला जॉईन करता येते, लक्षात असू द्या. त्याला क्लोज स्केच आपण जॉईन नाही करू शकत. ओके, आणि तो काय करतो? टँजंट आणि स्मूथ स्प्लाइन बनवतो तुमच्या दोन एंडिंगमध्ये. काय बनवतो? स्मूथ आणि टँजंट स्प्लाइन बनवतो, जेणेकरून तुम्हाला तो कॉर्नर तिथे दिसणार नाहीये, टँजन्सी मेंटेन होत आहे. तर ब्लेंड करमध्ये काय केलं? हा एंड आणि याचा हा एंड घेतला. तर इथे पहा, एकदम टँजंटमध्ये आणि स्मूथ कर्वनी तो काय झालाय? कनेक्ट झालेला आहे आपल्याकडे. झालाय का? पाहू शकता तुम्ही इन दॅट वे. तर असं तुम्ही बनवू शकता. कशाद्वारे? तर ब्लेंड कमांडद्वारे. कुठली आहे? ब्लेंड कर. ठीक आहे. तर हे आपण बनवू शकतो ब्लेंड करद्वारे. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं ॲरे कमांडबद्दल डिस्कस करणार आहेत. ॲरे काय असतात? ओके. आता चांफरचं मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल दाखवून चांफरचा यूज कसा असतो हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. चांफर कसा दाखवला जातो, ऑलरेडी एक वेळेस आपण चांफर दाखवला होता, पण इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज कसा केला जातो तर त्या संदर्भात मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल इमेज पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये दाखवून तुम्हाला तो यूज कसा केला जातो याच्याबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. आता ॲरे कमांड. आता ॲरेमध्ये आपल्याला 3 टाईप्स असतात, रेक्टँगल ॲरे, पाथ ॲरे आणि पोलार ॲरे. तर त्यातला आपण पहिला पाहणार आहे तर रेक्टँगल ॲरे. आता रेक्टँगलमध्ये काय असतं, म्हणजे रेक्टँग्युलर शेप म्हणता येते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याच्या रोज आणि कॉलम्स बनवू शकतो. नंबर ऑफ रोज बनवता येतात, नंबर ऑफ कॉलम्स बनवता येतात. म्हणजे त्याचा जो शेप आहे तर तो रेक्टँगल शेपमध्ये दिसतो, म्हणून त्याला रेक्टँगल ॲरे म्हणतो आपण. ओके. आता रेक्टँग्युलर शेप कसा दिसेल तर ज्यावेळेस आपण त्याला त्याची रोज बनवतोय, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम बनवतोय, ज्यावेळेस रोज आणि कॉलम हे डिफरंट टाकतो तर त्यावेळेस काय बनतो? एक रेक्टँगल बनतो. ओके, रेक्टँगल ॲरे बनतो. तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा इथे एक सर्कल आहे. ठीक आहे. आता इथे एक सर्कल बनवलं मी, रँडम सर्कल बनवतोय. सर्कलचं रेडियस दिलं 15 आणि याचा मला ॲरे करायचा आहे. या कमांडचं काय करायचं आहे? ॲरे यूज करायचा आहे. तर या कंडिशनमध्ये आपल्याला ॲरे करण्यासाठी शॉर्टकट की AR एंटर पण करू शकता, किंवा आता इथून पण आपण जाऊन काय करू शकता? रेक्टँगल ॲरे सिलेक्ट करू शकता. आता रेक्टँगल ॲरे सिलेक्ट केल्याच्या नंतर पहिला आपल्याला इन्स्ट्रक्शन येतं सिलेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सुद्धा आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय. तर मी याच्या अगोदर पण सांगितलंय, आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करून जरी इन्स्ट्रक्शन जर आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्टची येत असेल तर त्यानंतर आपल्याला एंटर करावं लागेल. आता इथं मी एंटर केलं तर इथं काय आलंय तुम्ही बघू शकता. 3 रोज आल्यात. हॉरिझॉन्टल आर द रोज आणि व्हर्टिकल आर द कॉलम. हे 4 कॉलम आहेत आणि 3 रो आहेत आपल्याकडे.
आता इथे दिसतंय तुम्हाला 4 कॉलम आणि 3 रो. मग याच्यातलं बिटवीनचं डिस्टन्स पण दिसतंय तुम्हाला रो मधलं. या 2 रो मध्ये डिस्टन्स किती आहे? 45 आहे. याच्यामध्ये पण 45 आहे. म्हणजे आपण सेम ऑब्जेक्ट विथ स्पेसिफिक डिस्टन्स वरती हवा असेल आपल्याला, म्हणजे एकच ऑब्जेक्ट 10-12 ठिकाणी पण त्यातला गॅप जो आहे तर तो सेम हवा असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय करतो आपण? ॲरे कमांडचा यूज करावा लागतो. आता इथे कॉलम आपल्याला वाढवायचे असतील तर आपण कॉलम वाढवू पण शकतो. इथं मी 5 कॉलम टाकले तर 5 जनरेट होतील. रोज आपल्याला कमी करायचे असतील तर कमी पण वाढवू पण शकता किंवा कमी पण करू शकता. देअर इज नो. इथे 4 ठेवलं आणि इथे मी काय ठेवलं? 3 ठेवलं. ओके, तर असं आपण बनवू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा त्याचा टोटल अँगल, आता इथं तो दिसतोय 45 बरोबर. आता इथं किती कॉलम आहेत? 4 कॉलम आहेत. तर इथलं 45, इथलं 45 आणि इथलं 45, म्हणजे टोटल तो 135चं इथं डिस्टन्स आलेला आहे. त्यानंतर रोजमध्ये इथे 45 आहे, हा 45, म्हणजे टोटल तो 90 दाखवलेला आहे आपल्याला. राईट. तर हे असं आपण शो करू शकतो कशाद्वारे? रोज आणि कॉलम्सद्वारे. बिटवीनचं डिस्टन्स टाकून आपल्याला, किंवा टोटल डिस्टन्स पण आपण वाढवता येतं. आता टोटल डिस्टन्स मी समजा इथे 120 टाकला तर बिटवीनचं डिस्टन्स पण ऑटोमॅटिकली काय होतं? इन्क्रीज होतं अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स त्याच्या. इथं मी 90 टाकलं तर परत ते 45 आलेलं आहे. आता लेवल काय असतात? तर लेवल जनरेट होतात झेड डायरेक्शननी. कशासाठी? झेड डायरेक्शननी. तर झेड डायरेक्शननी लेवल्स म्हणजे आपल्याला तो जर, आता इथे आपल्याकडे एक्स अँड वाय ॲक्सिसमध्ये काम करतोय आपण, तर तोच जर ऑब्जेक्ट आपल्याला झेड डायरेक्शननी समथिंग हाईटवरती हवा असेल तर त्यासाठी आपल्याला इथे होम टॅब जो असतो आपल्या व्ह्यू क्यूबच्या वरती, त्यावरती क्लिक करावं लागेल. आता इथे आपण झेड ॲक्सिस आला, इथून आपण व्हॅल्यू टाकू शकतो. आपल्याला किती टाकायचे आहेत? इथं 3 टाकल्यात. आणि बिटवीनचं डिस्टन्स आपल्याला टाकता येतं. बिटवीनचं डिस्टन्स टाकू शकतो. समजा मी इथे टाकलं 60, इथे टाकलं 60. तर इथे बघू शकता आपल्याकडे शिफ्ट प्रेस करून आपण थोडंसं रोटेट करून बघूया त्याला. ठीक आहे. तर याच्या लेवल्स जनरेट झालेले आहेत. कुठे? झेड ॲक्सिस अलॉंग. आपण 3 एलिमेंट टाकलेत. हा खालचा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, आणि याची हाईट पण दिली आहे इन द इलिव्हेशन्स व्ह्यू. नको असेल तर आपण इथं 1च ठेवतोय. आणि परत आपल्याला ओरिजिनल 2D मध्ये जायचं असेल तर परत इथं होम टॅबवरती क्लिक करा आणि प्रॉपर आपल्या टॉप फेसवरती क्लिक करावं लागेल. इथं जो टॉप दिसतोय व्ह्यू क्यूबमध्ये त्यावरती क्लिक करा. तर परत आपण आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये आलेलो आहोत. आता बेस पॉईंट काय असतो याच्याबद्दल डिस्कस करूयात. आता बेस पॉईंट म्हणजे हा आपला. ओके. आता हा बेस पॉईंट मी चेंज करू शकतो. हा बेस पॉईंट मी इथं दिला तर आता या पॉईंट टू या पॉईंट डिस्टन्स आपलं किती आहे? 45 आहे. म्हणजे इथून या पॉईंटपर्यंतचं 45 आहे, इथून या पॉईंटचं 45 आहे. परत चेंज करायचं आहे मला, समजा इथे ठेवायचं असेल तर बेस पॉईंट तुम्ही इथे पण ठेवू शकता. परत बेस पॉईंट समजा मला इथे ठेवायचं असेल तर इथे पण ठेवता येतं. परत मी त्याला सेंटरला घेऊन जातोय. आता हा असोसिएटिव्ह काय ऑप्शन आहे याच्याबद्दल डिस्कस करूयात. आता असोसिएटिव्ह म्हणजे काय असतो? ज्यावेळेस आपण याला असोसिएटिव्ह करतोय, असोसिएटिव्ह क्रिएट करतोय, असोसिएटिव्ह जेव्हा आपण इथे क्रिएट करतो किंवा ऑप्शन ऑन करतो तर त्यावेळेस हे ऑब्जेक्ट काय येतात? समजा मी ओके जरी केलं तरी काय होतं? तो ऑब्जेक्ट हा कम्प्लिटली कनेक्टेड असतो एकमेकाला. म्हणजे हे असोसिएशनमध्ये आहे. ओके. म्हणजे टोटली आपले 12 ऑब्जेक्ट आहेत, 12 सर्कल्स आहेत. हे एकमेकाला काय असतात? कनेक्टेड असतात. म्हणजे ते आपण डिलीट केलं तर सर्वच डिलीट होईल. आता मी ओके करतोय तर इथे पहा हे असोसिएटिव्ह आहे. त्याला काय म्हटलं? आता असोसिएटिव्ह म्हणतो आपण. ठीक आहे. आता याला असोसिएटिव्ह नाही ठेवायचं असतं तर आपण तो ऑप्शन ऑफ करू शकतो असोसिएटिव्हद्वारे. पण असोसिएटिव्ह ठेवलात तर तुम्ही याला अजून पण मॉडिफाय करू शकता. जेव्हा पण आपण इथं क्लिक करतोय, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ॲरे नावाची कमांड ओपन होते. इथे आपल्याला कॉलम वाढवायचे असतील तर आपण नंतर वाढवू शकतो. समजा इथे मला 5 कॉलम द्यायचे, 5 कॉलम करता येतं. किंवा कॉलम मला 5 नको आहे, मला 3च कॉलम पाहिजे, 3 पण कॉलम करू शकता. रोज वाढवायचे असतील रोज वाढवू शकता. बिटवीनचं डिस्टन्स वाढवता येतं, त्याचा बेस पॉईंट चेंज करता येतो. ओके. लेवल्स टाकता येतात. हे ओव्हरऑल गोष्टी आपण काय करू शकतो? क्रिएट करू शकतो. कशामध्ये? असोसिएटिव्ह ठेवल्यामुळे. कशामुळे? असोसिएटिव्ह
ऑप्शन हा ठेवल्यामुळे, लक्षात असू द्या. ठीक आहे. असोसिएटिव्ह नाही ठेवला तर तो काय करेल, आपल्याला जनरेट नाही करणार, लक्षात असू द्या इथे. ठीक आहे. इथे मी याला क्लोज ॲरे करतोय, इथे क्लिक करून. तर हे होतं ॲरे कमांडचं, त्याच्यामध्ये रेक्टँगल. आता असोसिएटिव्ह ठेवलं नाही तर काय होतं याच्याबद्दल बघूयात. आता याच्याच साईडला मी सेम रेडियसवाला सर्कल ड्रॉ करतोय, दॅट इज द 15 रेडियस. परत मला ॲरे कमांड घ्यायची आहे. ओके. तर ॲरे कमांडसाठी शॉर्टकट की AR असते, मी तुम्हाला सांगितलं ॲरे. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, ऑब्जेक्टला सिलेक्ट करून एंटर करा. त्यानंतर आपल्याला विचारतो कुठल्या टाईपचा ॲरे घ्यायचा आहे. आता ॲरेचे मी 3 टाईप कुठले कुठले सांगितलेले आहेत, रेक्टँगल ॲरे, पाथ ॲरे आणि पोलार ॲरे. तर त्यातला पहिला आहे रेक्टँगल. आता रेक्टँगलमध्ये इथं मी असोसिएटिव्ह नावाचं ऑप्शन काय करतो, ऑफ ठेवतो. बाकी गोष्टी सेम ठेवल्यात आपण, रोज 3 ठेवल्यात, कॉलम 4 ठेवल्यात, बिटवीनचं डिस्टन्स सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम ठेवल्यात. फक्त काय करतोय आपण, असोसिएटिव्ह नावाचं ऑप्शन काय केलंय मी, ऑफ केलेला आहे आणि याला क्लोज करतोय. आता इथे पहा, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा एकमेकाला कनेक्टेड आहे का. जसं असोसिएटिव्ह ठेवलं होतं तेव्हा तो काय होतो, कनेक्टेड होता. पण आता तो कनेक्टेड आहे का, नाही आहे. याला तुम्ही डिलीट पण करू शकता, इथला नको असेल, इथला नको असेल. तर ज्यावेळेस तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचे असतात, या सर्कलच्या ऐवजी वेगळा शेप तुम्हाला तिथे ठेवायचा असेल तर आपल्याला असोसिएटिव्ह ठेवणं आवश्यक आहे. असोसिएटिव्ह ठेवतो तेव्हा तुमचं ट्रिम पण होत नाही, लक्षात असू द्या. आता हा माझा ट्रिम होत नाही, पण हा काय होतं, डायरेक्टली ट्रिम होतोय का. हा ट्रिम वर्कच नाही करणार ज्यावेळेस तुम्ही असोसिएटिव्ह ऑप्शन ऑन ठेवतायत. तर या कंडिशनमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. आता याच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन आहेत. ओके. तर इथे मी त्याला क्लिक केलं, तर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मॉडिफिकेशन्स तुम्हाला करायला पाहायला मिळतात. त्यातला आपण बेस पॉईंट तर चेंज करू शकतो, जसं की आपण थोड्या वेळाखाली पाहिलंय. त्याचबरोबर अजून 3 ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात, दॅट इज द एडिट सोर्स, रिप्लेस आयटम अँड रिसेट ॲरे. असे 3 ऑप्शन्स आपल्याकडे पाहायला मिळतात. आपल्याला या सर्कलच्या ऐवजी दुसरा एखाद्या ऑब्जेक्टचा ॲरे हवा असेल तर आपण एडिट सोर्समध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. समजा क्लायंटने सांगितलं की पहिल्यांदा मला तिथे सर्कल काय करायचे, सर्कलचा ॲरे घ्यायचा आहे, पण नंतर म्हणतो की तिथं सर्कल नको आहे बाबा, मला हेक्झागॉन घ्यायचा आहे. मग आपण डिलीट करून हेक्झागॉन ड्रॉ करून परत त्याला ॲरे करणार आहेत का, नाही आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण एडिट सोर्स कमांडचा यूज करू शकतो, जे की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात की काय असतं काय नाही आहे ते. ओके. एडिट सोर्स, रिप्लेस आयटम आणि रिसेट ॲरे कमांडबद्दल डिस्कस करूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. इथपर्यंत समजलंय का. ओके. तर हे आहे आपलं सर्व ॲरे कमांडचा रेक्टँग्युलर ॲरे टाईप्स. त्याच्यातला दुसरा टाईप आहे दॅट इज द पाथ ॲरे. आता पाथ ॲरे जो आहे पाथच्या अलॉंग जनरेट होतो. कसा होतो, पाथच्या अलॉंग. समजा माझ्याकडे इथे एखादा आर्क आहे, या आर्कच्या साईडला इथे मी काय केलं, एक सर्कल बनवला आहे. थोडासा छोटा ड्रॉ करूयात, थोडंसं थोडं झूम करा, येत नसेल तर थोडंच छोटा घेतला. ओके. आता हा सर्कल म्हणजे काय आहेत, माझ्या इथं छोटे छोटे आपले बसण्यासाठीचे टेबल्स आहेत छोटे, किंवा छोटा आपण स्टूल म्हणू शकतो. ओके. तर तो आपल्याला काय करायचा आहे, इथे एक दाखवायचा आहे, इथे एक दाखवायचा आहे, इथे एक दाखवायचा आहे, आणि त्यामध्ये प्रॉपर सिक्वेन्स किंवा त्यातला आपल्याला प्रॉपर ठेवायचा आहे. तर त्या कंडिशनमध्ये काय करतो आपण, पाथ ॲरे कमांडचा यूज करतो. तर फर्स्ट ऑफ ऑल गो टू द पाथ ॲरे किंवा शॉर्टकट की AR एंटर करू शकता. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर एंटर करा. त्यानंतर तो विचारतोय पाथ, त्यानंतर काय विचारतोय, पाथ जनरेट, कुठल्या पाथचे अलॉंग तो तुम्हाला पाहिजे. तर इथे आपण हा पाथ घेतला, दिसतंय. जसा पाथ तर तसे आपले काय होतात, इथे स्टूलची पोझिशन काय होते, चेंज होती. जसा तुम्ही पाथ ठेवाल, पाथ जास्त पण कॉम्प्लिकेटेड नाही ठेवायचा आहे, ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही ठेवायचं आहे. याच्यामध्ये पाथच्या अलॉंग काय झाला, आपला ॲरे जनरेट झाला. आता ॲरे, बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ॲरे 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 म्हणतायत, तर ॲरे काय आहे.
ॲरे हे एक नथिंग म्हणजे नॉर्मली काय करतो ॲरेमध्ये आपलं, तर एखादा ऑब्जेक्ट आपल्याला ओके, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला स्पेसिफिक डिस्टन्सवरती किंवा स्पेसिफिक अँगलवरती जर हवा असेल आणि त्याच डिस्टन्समध्ये किंवा त्याच अँगलमध्ये असे नंबर ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला ठेवायचे, तर त्या कंडिशनमध्ये आपण याचा यूज करू शकतो. दॅट इज द ॲरे कमांड. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथे की आपला हा एक टेबल आहे आणि टेबलच्या भोवती काय दाखवलेत, आपल्या स्टूल दाखवलेल्या आहेत. त्या स्टूलवरती ह्युमन्स बसण्यासाठी आपण तिथे ठेवलेलं आहे. तर त्या कंडिशनमध्ये या कमांडचा यूज करू शकतो आपण, कुठल्या पाथ ॲरे कमांडचा. ओके, तर दिस इज द पाथ ॲरे. आता याचं डिटेलिंग जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहेत की याचा एडिट सोर्स कसा करू शकतो, रिप्लेस आयटम कसा करता येतो आणि ॲरेला रिसेट कसं करता येतं, तर याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, पूर्ण उद्या ऑल टाईप्स, आता जे त्यातला सर्क्युलर जो पोलारवाला आहे, पोलारवाला आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला होता, पण त्याचबरोबर मी उद्याच्या लेक्चरमध्ये तो पण डिस्कस करणार आहे की कसा आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये अजून काय काय मॉडिफिकेशन्स करता येतात, त्याचं जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर डायरेक्शन कशी चेंज करू शकतो, तर याच्याबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.